वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वप्रथम आदरणीय पूजनीय श्री डॉक्टर काकांना नमन करते. माझ्या सद्गुरू परमपूज्य सौ सविताताईंना साष्टांग नमस्कार करते. मंदिरातील श्री गजानन महाराज आणि सगळ्यांच देवतांना नमस्कार करते. आताच प्रियताईने सांगितल्याप्रमाणे चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी अंतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमात मला संधी दिल्याबद्दल मी आदरणीय सविताताईंचे आभार व्यक्त करते आणि जसे जमेल तसे आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज हे पहिल्यांदाच बोलण्याचे धाडस करते आहे, तरी आपण मला समजून घ्यावे ही विनंती असो. माझ्या वाट्याला श्रीमद दासबोधातील 18व्या दशकाचा पहिला समास आला आहे. त्याचे नाव आहे बहुदेवस्थान. ह्यात श्री समर्थांनी सगळ्या देवतांना आवाहन केले आहे, विद्या आणि बुद्धी देण्याची विनंती केली आहे. श्री समर्थ म्हणतात की जगामध्ये नाना प्रकारचे लोक असतात आणि ते देवाला पण तसेच मानतात. कोणी कृष्णाला तर कोणी रामाला आणि कोणी शंकराला तर कोणी देवीला. कोणी आपापल्या परीने देवांची उपासना करतात, पण ते देव कोणते आहे हेच नेमके विसरतात. तो देव आपल्या हृदयामध्ये वास करतो, तो आपल्यामध्ये आहे हे सगळं विसरतात. उदाहरण, खंडोबाला म्हणजे कांदे भरीत व रोडगा खायचं महत्त्व, तर मारुती रायाला उडदाच्या पिठांच्या वड्याची माळ लागते. अशा प्रकारे लोक पूजा करतात. मी ओळी निवडली आहे. धन्य धन्य भोळा शंकर, जयाच्या देण्याचं नाही पार, राम नाम निरंतर जपत आहे. भोळा शंकर धन्य आहे, त्याच्या देण्याला काही मर्यादाच नाही. तो निरंतर राम नाम जपत असतो. भोळा शंकर खरंच साधा देव आहे. त्यांची जो सेवा करतो, त्यांचे नामस्मरण करत असतो, त्यांची आराधना करतो, त्याला तो लवकर प्रसन्न होतो आणि वरदान पण देतो. पाहत पण नाही की समोरचा भक्त वरदानाचा उपयोग कशा प्रकारे करतो. उदाहरण भस्मासुराचं आहे. आपण सगळ्यांनाच ते माहीतच आहे. कथा. भस्मासुराने खूप तपस्या केली. त्याच्यानंतर त्यांना शंकराने दर्शन दिले आणि वरदान दिले की मग तुला का पाहिजे. तेव्हा भस्मासुरांनी वरदान मागितले की मी ज्या वस्तूवर ज्याच्यावर डोक्यावर हात ठेवील तो भस्म होऊन जाईल. त्याच्यानंतर त्याला वरदान मिळाले आणि तो चालला गेला. त्याच्यानंतर एक दिवशी त्यांनी पार्वती माताला पाहिलं. त्याला वाटलं की ही माझी संगणी होऊ शकते, मी हिलाच माझी संगणी करणार. तेव्हा त्यांनी विचार केला की आधी हा वरदानाचा उपयोग मी शंकरावरच करते आणि पार्वती माताला आपलं करते. तर म्हणून तो शंकराला भस्म करण्यासाठी निघाला. शंकर भगवान समजून गेले की हा माझ्याच वरदानाचा उपयोग माझ्यावर करणार आहे. त्यासाठी शंकर भगवान सगळीकडे पळू लागले. एकदा ते विष्णू भगवानकडे गेले. पळत विष्णू भगवानकडे गेले. त्यांना सांगितलं की भस्मासूर माझ्या मागे आहे, तो असा करणार आहे. तर विष्णू भगवानाने मोहिनीचं रूप धारून त्यांच्या समोर आले. भस्मासुराला सांगितलं की माझ्यासोबत लग्न करशील का. भस्मासूर म्हणाला का हा करेल. पण मोहिनी म्हणाली की नाही, माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर तुम्हाला माझ्यासोबत नृत्य करायला लागेल. तर त्यांनी हो म्हटलं. नृत्य करता ते इतकं दंग झाले
की मोहिनीने, जो विष्णू भगवान होते, त्यांनी आपल्याच डोक्यावर हात ठेवला आणि तसंच त्यांनी भस्मासुरांनी केला आणि तो भस्म झाला. अशा प्रकारे तो भस्म झाला. धन्य धन्य भोळा शंकर, तू धन्य आहेस, कारण जो जगात पालन पोषण करतो तो आपल्या भक्ताला कधीच निराश करत नाही. जयाच्या देण्याचं नाही पार. आपण भगवंताकडे मागायला जायचं का? मागायला का जायचं? तो तर देतो, पण आपण घेण्याच्या लायकीचं आहो का? कारण आपण आपल्यालाच असं विचारावं का आपण त्याचं नामस्मरण का हृदयामधून घेतो? आपण जाप करायला बसलो की आपलंच मन कुठे कुठे जाते. आपण जर सद्गुरूंच्या शरणाला गेलो तर आपण भगवंतांच्या शुद्ध शरणी जाऊ शकतो. आपण जर हृदयातून जर परमार्थ साधला तर संसारातून थोडी सुटका होते, म्हणजे मोह कम व्हायला लागते. भगवंताजवळ देण्याची कमी नाही. जयाच्या देण्याचं पार असं नाही पार, कारण त्यांच्याजवळ आशीर्वाद देण्याला काही पार नाही, कारण त्यांच्याजवळ अपार आहे. काही किनारा शिल्लक राहत नाही. भगवंताचं नामस्मरण सतत करत राहिलं पाहिजे. जसे आपल्या बँकेच्या खात्यामध्ये रुपये साठवत जातो, तसेच परमार्थाच्या खात्यामध्ये सुद्धा नामस्मरणाची साठवण केली पाहिजे. तेच आपल्या कामी येतो. त्यांचे सुद्धा काही पार राहत नाही. आपण जितकं नामस्मरण करू आणि आपल्यालाच आपण आत्मचिंतन करू, तेवढंच आपण भगवंताजवळ जाऊ. आपले सद्गुरू हमेशा तेच सांगतात की आपण आपलंच आत्मचिंतन करावं. रामनाम निरंतर. जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा विष बाहेर निघाले. ते घ्यायला कोणीच तयार नव्हते, पण शंकर भगवानाने ते विष आपल्या गळ्यामध्ये साठवले. ते शांत करण्याकरिता रामनामाचा सतत अखंड जाप करू लागले. रामनामाच्या जापाने ते शांत झाले. रामनाममध्ये इतकी शक्ती आहे की राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने. भगवान शंकर पार्वतीला सांगतात, हे मनोरमे, राम ह्याच मनाला रमवणाऱ्याच्या रामात मी रमून जातो. विष्णू सहस्रनामाच्या सामर्थ्याने एक नाम हे राम नामच आहे, जपत आहे. आपल्या सद्गुरूंनी सांगितले की नाम हमेशा जपत राहायचं, कारण जेव्हा आम्ही बसतो जपाला तेव्हा मन आमचं कुठे कुठे जाते. तर बुद्धीलाच सांगायचं की तू माझी नाही, तू देहाची आहे, पण मला मोक्षपर्यंत पोहोचण्यासाठी तू माझी मदत कर. मनाला सांग की तू कुठे जाऊ नको, कारण इंद्रियांना आवरण हे सुद्धा बुद्धीचं काम असते. आपल्या सद्गुरूंनी सांगितले होते की घर म्हणजे एक देह असतो. जसं आपण घरामध्ये जातो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम अंगण असते, मग कमरा असते, किचन असतो, बेडरूम असते, पूजा कमरा असते. तर आपण आमचं घर म्हणत नाही, आपण म्हणतो हा किचन आहे, हे बेडरूम आहे, हा हॉल आहे. असं घर तसंच आपल्या देहाला सुद्धा तसंच आहे. हात, कान, नाक, पाय, डोळे, जीभ आहे. आपण माझ्या डोळ्यामध्ये कचरा गेला म्हणत नाही, आपण म्हणतो डोळ्यामध्ये कचरा गेला. सगळ्यांचे देह वेगळे वेगळे आहे, पण देहामधला जो परब्रह्म आहे तो एकच आहे. तो सगळीकडे व्यापला आहे, पण आपण तोच विसरतो. आपण जगातल्या बाहेरच्या भौतिक वस्तूला मानतो. हेच जग सत्य आहे, पण ते सत्य नसून मिथ्य आहे. सद्गुरूंनी सांगितले आहे की आपण कोण, मी कोण आहे ह्यापासूनच सुरुवात करायची. आपण प्रपंचामध्ये
जसे मन लावून कर्तव्य करते तसेच परमार्थामध्ये सुद्धा केली पाहिजे. त्यासाठी आपल्याला सद्गुरू शरणी आणि संतांच्या शरणी जावा लागेल. आपले सद्गुरू जशी जशी उपासना सांगते आपल्याला तशीच केली पाहिजे आणि हमेशा त्यांच्या अनुसंधानामध्ये राहिले पाहिजे. श्री समर्थ सांगतात, आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या समाजाकडे बघितले तर असे दिसते की लोक मनाप्रकारचे देव मानतात. उदाहरण, गणपती, शारदा, ब्रह्मा, विष्णू, महेश सांगावे तेवढेच कमीच आहे. त्यात प्रत्येक देवाचा महिमा वेगळा असतो. परंतु या सर्व देवांचे मूळ एक अंतरात्मा आहे. त्यांचे कर्तृत्व पाहण्यात खरे सार्थक आहे. नेमके त्यालाच चुकतात. तो आपल्या आतमध्ये असते खरा, पण तो दिसत नाही. मला काकांचे एक उदाहरण आठवते. कोविडमध्ये स्मिताताईकडे जायची तेव्हा काकांचे प्रवचन ऐकले. काकांनी सांगितले होते ते उदाहरण. मी दुकानामध्ये सकाळीपासून ते संध्याकाळपर्यंत राहतो. मला वेळ मिळत नाही. मी सकाळी नोकरीला जातो, रात्रीला परत येतो. मला वेळ मिळत नाही. मला उपासनेला वेळ मिळत नाही. म्हणून आम्ही 4 दिवसासाठी सुट्टी घेऊन फिरायला जाऊ. काका सांगतात, 4 दिवस म्हणजे 1 दिवस जायचा, 1 दिवस वापस यायचा. 2 दिवस गेले, 2 दिवस फिरायला. वेळ पूर्ण निघून गेला. काका म्हणतात, वेळ मिळत नाही. वेळ मिळते पण आम्ही काढतच नाही. श्री समर्थ म्हणतात, जगात प्रत्येकाला ऐकून व शिकून शहाणपणे येते. आपण आळस व वाईट संगत सोडावी. बळजबरीने साधना करावी. एकांतामध्ये जाऊन खूप ग्रंथ अभ्यासावे. ग्रंथाची नुसती पारायणे कामास येत नाही. आपण अर्थ समजून घ्यावा व मग लोकांना ठासून सांगावा आणि कृतीमध्ये पर आणावा. शंकर भगवान सांगतात, रामनामामध्ये खूप शक्ती आहे. त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गोट्यावर रामाचं नाव लिहून समुद्रामध्ये टाकते तर तो वरती येतो. त्याचप्रमाणे समुद्रामध्ये पूर्ण पूल बनून जातो. जेव्हा आम्ही नाम घ्यायला बसतो तेव्हा मन कुठे कुठे जातात, कारण आमच्या पूर्वजन्माचे जे कर्म आहे ते आम्हाला नाम निरंतर घेऊ देत नाही. आपण नाम घेत राहू तर आमचे पूर्वजन्मांचे कर्म कमी होईल. त्या दिवशी ताईने सांगितले की त्यांची नात आली होती, फक्त 9 महिन्याची. ती रडत होती तर तिच्या आईने तिला पातळ ओढणी तिच्या तोंडावर टाकली आणि ताईने ती काढली तर तिला तो खेळ वाटला आणि ती खूप हसू लागली. ताईने सांगितले की तिच्यामध्ये आणि ताईमध्ये फक्त एक पातळ ओढणीचंच अंतर होतं. तसंच आमच्यामध्ये आणि भगवंतामध्ये आमचे जे पूर्वजन्माचे जे कर्म आहे, नाम घेत राहू तर सतत एक दिवस आम्ही भगवंत आणि आम्ही एकरूप होऊन जाऊ. त्यासाठी आम्हाला सद्गुरूंच्या अनुसंधानामध्ये राहायचं आणि हमेशा निरंतर नाम घेत राहायचं पाहिजे आणि उपासना केली पाहिजे. काका म्हणतात, आम्ही भक्त नाही, साधक पण नाही, आम्ही उपासक आहे. याचबरोबर मी आपल्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. जे सेवा झाली ती सद्गुरूचरणी अर्पण करते.